पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील नागापूर या गावातील तरुणाने सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून त्याच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करत शेतात जाऊन गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून होतकरू असलेल्या तरुणाला एवढं मोठं पाऊल उचलण्यास भाग पाडलेल्या पत्नी आणि सासरच्या मंडळीला आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या लोकांना प्रशासनाने कडक शासन करण्याची मागणी करणारी पोस्ट या तरुणाने लिहित आपलं आयुष्य संपवलं आहे। रामेश्वर गव्हाणे, वय वर्ष 30 असे या तरुणाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील नागापूर येथील रहिवासी असलेल्या रामेश्वर गव्हाणे या तरुणाचा गेल्या 2 वर्षापूर्वी उकळी येथील तरुणी नम्रता जाधव हिच्यासोबत विवाह झाला होता। विवाह अतिशय साध्या पद्धतीने केल्यानंतर नम्रता रामेश्वर याच्या घरी आली। तेव्हापासून ते आजपर्यंत नम्रताने व तिच्या माहेरच्या मंडळीने रामेश्वर आणि त्याच्या परिवाराला प्रचंड त्रास दिल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे। या सर्व प्रकारात नम्रता आणि तिच्या माहेरच्या लोकांना परळी येथील प्रसिद्ध डॉक्टर आणि इतर मंडळींचा समावेश असल्याचे या पोस्टच्या माध्यमातून समोर आलं आहे। फेसबुक पोस्टमध्ये रामेश्वर यांनी लिहिलं आहे की आई आणि सुरेखा, मला माफ करा। मी जे गेल्या 2 वर्षापासून सहन करतो आहे ते मनाला खूप वेदना देणारा आहे। त्यामुळे मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे। माझ्या बायकोच्या नम्रता जाधवीच्या त्रासाला कंटाळून मी टोकाचं पाऊल उचलत आहे, असं त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत रामेश्वर गव्हाणे यांनी लिहिलं आहे। गेल्या 2 वर्षापासून नम्रता माझा प्रचंड मानसिक छळ करते। सध्या ती म्हणत आहे की मी गरोदर आहे, 7 आठवड्यांची गरोदर आहे। तिचे उपचार आई नर्सिंग होम अंबेजोगाई येथे सुरू आहेत। येथील डॉक्टर सुनीता तोंडगे यांनी बाळाचे ठोके सुरू झाले आहेत असं म्हटलं आहे। तसा रिपोर्ट पण दिलाय, पण तो खोटा रिपोर्ट आणि फेक उपचार त्या करीत आहेत। डॉक्टरांना मॅनेज करून माझी बायको माझी फसवणूक करते आहे। वर्षा मराठे गव्हाणे यांनी तिला या कामात मदत केली आहे। परळीच्या घुगे मॅडम, डॉक्टर सुनीता तोंडगे आणि डॉक्टर गणेश तोंडगे यांच्याकडे सेटिंग लावून ती माझी फसवणूक करते, कारण उद्या जर मी कोर्टात धाव घेतली तर म्हणता येतं मूल राहिलं होतं, नंतर गर्भपात झाला, म्हणजेच वंधत्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ती परत आली आहे। त्यामुळे आजच माझ्या बायकोची सोनोग्राफी करावी आणि आरोग्य विभागात सुरू असलेला गैरप्रकार थांबवावा ही नम्र विनंती। या प्रकरणातील खोटे रिपोर्ट देणाऱ्या सर्व डॉक्टरांवर सखोल चौकशी करून कारवाई करावी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।